नमस्कार. PMG मराठी रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत केळाचं शिकरण. मी 4 केळी घेतले आहे. जास्त कच्चे पण राहायला नाही पाहिजे, जास्त पिकलेले पण राहायला नाही पाहिजे, असेच केळी पाहिजे आपल्याला. अर्धा लिटर दूध घेतले आहे. दुधाला आपण गरम करून घेऊया. गॅस पेटवूया. दुधाचं पातेलं गॅसवर ठेवूया. केळीचा शिलका काढून घेऊया. केळीचं शिकरण बनवण्यासाठी केळीला आपण पातळ पातळ कट करून घेऊया. केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते, रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियम, फायबर भरपूर प्रमाणात असते. दूध आपलं चांगला तापवून घेऊया. आपल्या दुधाला छान उकळी आली आहे. आपले पूर्ण केळी कट करून झाले आहे. 50 ग्राम साखर टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. साखर विरघळेपर्यंत फिरवूया. आपला साखर विरघळला आहे. अर्धा चम्मच इलायची पावडर टाकूया. इलायची पावडर टाकल्याने आपल्या शिकरणला स्वाद छान येतो, चव पण वाढते. आपल्या दुधाला छान उकळी आली आहे. कट करून घेतलेली केळी टाकूया. केळाचं शिकरण बनवण्याची पद्धत ज्यांची त्यांची अलग असते. केळाचं शिकरण मी माझ्या पद्धतीने बनवत आहे. काजू बदाम बारीक कट करून घेतलेले थोडंसं टाकूया. काजू बदामचे तुकडे टाकल्याने आपला शिकरण एकदम पौष्टिक बनतो. आपल्या केळीचा शिकरण बनवून तयार झाला आहे. या पद्धतीने केळीचं शिकरण बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण खातात. आपण फ्रीज मध्ये थंड करून पण खाऊ शकता, असेच पण खाऊ शकता. या पद्धतीने केळीचं शिकरण बनवून पहा, खाऊन पहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.